नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 8व्या म्हणजे वृश्चिक राशीच्या मे 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणेच चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच मंडळी, या राशी भविष्यात सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही. कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळत असतात, हे विसरून कधीच चालणार नाही. परंतु महत्त्वाचे मिळणारे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस, तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मंडळी, गुरुग्रहाचं राशी परिवर्तन 1 मे पासून सुरू होतंय. 14 मे 2025 पर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीला 7व्या स्थानातून गोचर भ्रमण करताना दिसतोय. कुंडलीमधलं 7वं घर हे केंद्रस्थान असून याला विवाहस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण महिन्यासाठी हे जाणून घेण्यासाठी आपल्या राशीसाठी हा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन तो व्हिडिओ सर्वप्रथम पहा. चला तर मग जाणून घेऊया हा मे महिना आपल्याला वृश्चिक राशीसाठी नक्की काय सांगतोय. सर्वप्रथम तर 7व्या घरातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या कार्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपली प्रतिष्ठा मान सन्मान मिळवून द्यायला सिद्ध झाला आहे. याचा लाभ म्हणजे आपल्या कार्याच्या आणि कर्तृत्वाच्या अनुषंगाने वाढणारा आपला समाजातील आणि कार्यक्षेत्रातील नावलौकिक. याचा अनुभव आपण या वर्षभरामध्ये घेणार आहातच, परंतु याची सुरुवात मात्र होणार आहे ही याच मे महिन्यापासून 1 तारखेपासून. आपल्या आयुष्याला आपल्या कार्याला जी काही कलाटणी देण्याचं नियोजन आपण करत होतात त्या कार्याचा शुभारंभ आपण अवश्य या महिन्यापासून सुरू करू शकता. त्यातच या महिन्यात मिळणारी रवी आणि शुक्र ग्रहांची साथ आपल्या जुन्या आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्या कमी करायला, त्यातून बाहेर यायला अतिशय उत्तम मदत करताना दिसत आहेत. त्यामुळे हा महिना बऱ्यापैकी आपल्याला आरोग्यदायी ठरणार आहे. अर्थात जुन्या उष्णतेच्या आजारावर योग्य औषध उपचार मात्र अवश्य सुरू ठेवावेत. परंतु हा महिना आपला उत्साह आणि मनोबल वाढवायला निरनिराळ्या प्रसंगातून आपल्याला मदतगार ठरणार हे मात्र निश्चित. मंगळ आणि राहूचा पंचम स्थानातील युती योग आपल्या नात्यासंबंधात आपल्या परखड विचार आणि स्वभावामुळे थोडीशी कटुता मात्र निर्माण करू शकतो. विशेष करून जुन्या चालत आलेल्या प्रेमसंबंधात ही अडचण निर्माण होऊन बऱ्याच काळापासून सुरू असलेले आपले प्रेमसंबंध अडचणीमध्ये मात्र या महिन्यात येऊ शकतात, तेव्हा सांभाळा. त्यातच 10 मे पर्यंत पंचम स्थानातील नीच राशीचा बुध ग्रह नात्यामधले गैरसमज निर्माण करायला सुद्धा मदत करेल. अशा वेळेला काही विषयामध्ये शांतता राखावी, नाहीतर शब्दाने शब्द वाढत जातो आणि अशा प्रसंगात सामंजस्याने न घेतल्यास संबंध कायमचे मात्र बिघडू शकतात. नातेसंबंध, प्रेमसंबंध यामध्ये निर्माण होणारे वाद, गैरसमज आपल्या मुख्य कार्यामध्ये अडचणी सुद्धा निर्माण करू शकतात. तेव्हा अशा वादाला किती महत्त्व द्यायचं याचा अवश्य विचार आपल्याकडून होणं अत्यंत आवश्यक आहे. पंचम स्थान हे आपल्या मुलांबरोबर असलेले संबंध सुद्धा दर्शवत असल्यामुळे मुलांशी महत्त्वाच्या विषयावर संवाद साधताना जरा त्यांची भूमिका काय आहे हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं राहणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये. आणि काही महत्त्वाचे निर्णय आपल्या मुलांच्या संदर्भात घेणार असल्यास अवश्य 10 मे नंतर आपण घेऊ शकता. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पहिले 10 दिवस अभ्यासाच्या बाबतीत विशेष काळजी घ्या असं सांगणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, रोबोटिक इंजिनिअरिंग, स्पेस सायन्स असे हे जे महत्त्वाचे विषय आहेत, अशा विषयामध्ये शिक्षण घेणारे आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना हा महिना विशेष शुभ राहणार आहे परीक्षेतील यश प्राप्तीसाठी. तसेच ज्यांना या विषयामध्ये पुढे जाऊन उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांनी अवश्य आपला हा विचार पक्का करायला, निर्णय घ्यायला हा महिना फार उत्तम आहे, तेव्हा अवश्य माहिती घ्या. त्यातच गुरु, शुक्र आणि रवी या ग्रहांची साथ या महिन्यामध्ये उत्तम मिळत राहणार असल्यामुळे महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू, स्कॉलरशिप यामध्ये यश मिळवण्यासाठी हा मे महिना आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत अनुकूल असा राहतो आहे, शुभ राहणार आहे. तेव्हा अभ्यासाचं योग्य नियोजन करून हे यश आपण मिळवू शकता, याचा अवश्य लाभ घ्या. रवी, शुक्र, गुरु
या ग्रहांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींसाठी राहणार आहे अत्यंत खास. आत्तापर्यंत आपल्या विवाहाच्या बाबतीमध्ये काही अडचणी येत होत्या आणि त्या अडचणी दूर होताना दिसतील या महिन्यात. योग्य जोडीदाराचा शोध या काळात संपुष्टात येऊ शकतो. तेव्हा अवश्य विवाहाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय या महिन्यात किंवा या महिन्यापासून घ्यायला अवश्य सुरुवात करावी. विवाहाचा निर्णय घेण्यासाठी, विवाहाचे प्रयत्न सुरू करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला अत्यंत उत्तम आणि शुभकारक राहील. मात्र मे व जून या महिन्यामध्ये गुरु आणि शुक्र या ग्रहांचा अस्त असल्यामुळे विवाहाचे शुभ मुहूर्त मात्र असणार नाहीत, याची अवश्य दखल घ्यावी. मंडळी, मे महिन्याचे मुहूर्त व्हिडिओ खाली दिलेले अवश्य पहा. या महिन्यातले गुरु, रवी, शुक्र या ग्रहांचा शुभयोग आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद, उत्साह, सुख, समाधान आणि भरभराट देणारा राहणार आहे. तर दुसऱ्या पंधरवड्यामध्ये 7व्या घरातील रवी आणि शुक्र ग्रहांची होणारी युती ही आपल्या जोडीदाराच्या आर्थिक लाभासाठी सुद्धा फलदायी राहणार आहे. अशातच ज्यांना आपल्या जोडीदारावर मिळून एखाद्या नवीन व्यवसायाची, नवीन कार्याची सुरुवात करायची आहे, त्यांनी या महिन्यात शुभारंभ करायला हरकत बिलकुल नाही. 7व्या घरामध्ये होणारी ही गुरु, शुक्र आणि रवी ग्रहांची युती आपल्या राशीच्या व्यावसायिक मंडळींना विशेष लाभ मिळवून देणारी राहणार आहे. विशेष करून सरकारी कामं पदरात पडायला मदत होईल, तर काही सरकारी आर्थिक योजनांचा लाभ सुद्धा या काळात आपल्याला मिळू शकतो. तेव्हा अवश्य प्रयत्न करा. व्यवसायासाठी नवीन भांडवल जमा करायला, गोळा करायला, मिळवायला, जुनी उधारी, उसनवारी यांच्या वसुली करण्यासाठी, व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय या महिन्यात जर आपल्याला घ्यायचे असतील तर काळ अत्यंत अनुकूल आहे. महागडं फर्निचर, सोनं, चांदी, आभूषणं, मुलांचे, स्त्रियांचे महागडे कपडे, मेडिकल, अन्नधान्य, किराणा, हॉटेल, जिम, योगा, फिजिकल फिटनेस अशा क्षेत्रामध्ये असलेल्या आपल्या राशीच्या व्यावसायिकांना हा महिना जरा विशेष लाभाचा राहणार आहे. तर ज्यांना या व्यवसायामध्ये नव्याने उतरायचं आहे त्यांनी या महिन्यामध्ये त्या संदर्भातले निर्णय घ्यायला हरकत नाही. अर्थात योग्य माहिती, योग्य सल्ला घेऊनच ही सुरुवात करू शकता. रवी आणि गुरुग्रहाची शुभयुती नोकरदार मंडळींसाठी सुद्धा अनुकूल आहे, आर्थिक लाभासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी. तर जी मंडळी नोकरीबरोबर पार्ट टाईम व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अशा पार्ट टाईम व्यवसायात येण्यासाठी उत्तम आहे. या महिन्यामध्ये ज्यांना परदेशात नोकरीचे प्रयत्न करायचे आहेत त्यांनी अवश्य आपले प्रयत्न वाढीव पद्धतीने करावेत. शुभयोग जुळून आलेले आहेतच. थोडक्यात काय तर विवाह, संतती, व्यवसाय, नोकरी, गुंतवणूक या सगळ्यांसाठी हा महिना आपल्या राशीला विशेष शुभ आणि लाभ मिळवून देणारा राहतो आहे. जमीन जुमला, शेती, वाहन, घर यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला उत्तम आहे. मात्र कागदपत्रांची असलेली योग्य तपासणी अवश्य करून घ्यावी. शक्यतो या महिन्यात कोणालाही आर्थिक व्यवहारामध्ये जामीन राहत असाल तर फार सावधानता ठेवा. शक्यतो जामीन राहू नका. पुढे जाऊन आपला मानसिक त्रास मात्र वाढेल. म्हणजे हा एप्रिल, मे, जून जो महिना असतो हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा महिना असतो. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा नवीन घर घेण्यासाठी, ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो आणि यश मिळवण्यामध्ये सध्या ज्या अडचणी येत आहेत त्या नक्की का बरं येत आहेत आणि नक्की कोणत्या कार्यक्षेत्र आपल्याला यश देत आहे, यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र काय बरं मदत करतं याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहे. त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे. विवाह संदर्भातली सुद्धा लिंक खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन पहा. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल, अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि नंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करा. कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल, परदेशात असाल, आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोच असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता या महिन्यामध्ये IT, एंटरटेनमेंट, इंजिनिअरिंग, फायनान्स, फार्मा, इलेक्ट्रॉनिक हे सेक्टर विशेष फायदा देणारे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहतो आहे. तेव्हा अवश्य नवनवीन स्क्रिप्टवरती काम करू शकता. नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्याला लाभाचा आहे. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या मे महिन्यातली स्थिती आणि त्याचे आपल्या राशीला मिळणारे परिणाम.
म्हणजे आपण हे राशी भविष्य मासिक राशी भविष्य पाहतोय. अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण राशीला अभ्यासणं फार महत्त्वाचं ठरतं. चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत, एका स्थानातून दुसऱ्या स्थानात हे जे भ्रमण करतो हे फक्त 2.25 दिवसांसाठी असतं. म्हणजे एका राशीतून स्थान बदल करताना तो 2.25 दिवसांनी राशी आणि स्थान बदलतो. त्यामुळे ह्या संपूर्ण 30 दिवसाच्या महिन्याभराच्या कालखंडात तो सगळ्या 12 राशी आणि 12 घरातून फिरत असतो. असं चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं तेव्हा या दिवसामध्ये काळजी घ्या असं ज्योतिषशास्त्र सांगतं. विशेष करून आपल्या आरोग्याची, आपल्या कार्याची. या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं आणि 12वं असणारे अनुक्रमे 7, 8, 11, 12, 20, 21 आणि 22 या तारखांना. त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर अत्यंत दक्षता बाळगा. आपल्या आरोग्याची काळजी जास्तीत जास्त घ्या. या चंद्राचं शुभ भ्रमण मात्र आपल्या राशीला असणारे या महिन्यात 1 ते 6, 9, 10, 13 ते 19, 23 ते 31 या तारखांना. त्यामुळे या तारखांना काही महत्त्वाची मौल्यवान गोष्टींची खरेदी करायची असेल, काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, गाठीभेटी घ्यायची असतील, अवश्य या तारखांचा वापर आपण करू शकता. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाचा जो मंत्र आहे ओम भौमाय नमः, 1 माळ अवश्य पठण करावा. स्त्री पुरुष कुणीही करू शकतं. संकष्टनाशन गणपती स्तोत्राचे रोज 11 पाठ अवश्य सुरू ठेवा. मंडळी, ही होती आपल्या वृश्चिक राशीची मे महिन्यासंदर्भातली राशी भविष्याची माहिती. आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पहिलं म्हणजे चैतन्य लहरी. आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता. याच पद्धतीने मागवू शकता. परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, कुबेर यंत्र, मेरुश्री यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, अशी विविध यंत्र आपण मागवण्यापूर्वी व्हॉट्सअप करून, मेसेज करून योग्य ती माहिती आधी घ्या आणि त्यानंतर आपल्या या यंत्रांची, रुद्राक्षाची ऑर्डर अवश्य द्या. मंडळी, असा आहे हा वृश्चिक राशीसाठीचा मे महिना. पुढच्या भागामध्ये गुरुग्रहाची धनुराशी काय सांगते आहे मे महिन्यासाठी त्याचा आढावा घेऊया. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.